महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37,000 कोटी जमा झालेत। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे। प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी ठीक 11 बजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की राशि आपके खाते में डालने वाले हैं। राज्यातील सर्व शेतकरी आता खुश झाले आहेत। आज थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये खरोखर बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या महत्त्वाच्या बँकांमध्ये या जिल्ह्यांची यादी आता कालच देण्यात आली आहे। त्यामुळे अगदी काही थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता 4,000 रुपये आल्याचा बँकेकडून तुम्हाला मेसेज येणार आहे। सरकारच्या माध्यमातून आत्ताच 10 मिनिटांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे। आता अर्थमंत्री अजितदादा पवार आणि त्या ठिकाणी केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की तुम्ही आमचे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती केंद्राचे 2,000 आणि राज्याचे 2,000 असे टोटल मिळून 4,000 रुपये या महत्त्वाच्या बँकेमध्ये सोडण्यात यावेत। राज्य सरकारच्या माध्यमातून 10 बँका निवडण्यात आलेत, तसेच केंद्र सरकारने पण 10 बँका निवडल्या आहेत। यामध्ये शेतकऱ्यांना 4,000 रुपये आल्याचा अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये आता तुम्हाला हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। सरकारच्या माध्यमातून या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये आता या ठिकाणी आता नावे दिली आहेत। जिल्ह्यांची लिस्ट आता देण्यात आलेली आहे। आता तुम्ही दिवसापासून म्हणजेच अनेक दिवसापासून ऐकत असणार की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परंतु अखेर हप्ता सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मुहूर्त लागले आहे। त्यामुळे आता प्रधानमंत्री केंद्र सरकारचे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की शेतकऱ्यांना हप्ता सोडण्यासाठी अजिबात इथून पुढे वेळ लागता कामा नये, कारण शेतकरी तिकडे वाट बघत असतात आणि लवकरात लवकर आज अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये तुम्हाला हा हप्ता सोडण्याचे आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सही सुद्धा आता झाली आहे। त्यामुळे अगदी काही थोड्याच वेळामध्ये नमो शेतकरीचा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा त्या ठिकाणी 20वा हप्ता दोन्ही 2,000 अधिक 2,000 असे 4,000 रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत। कोणत्या बँका निवडलेत बघा, कारण फक्त याच 10 बँकांना आता ही यादी जिल्ह्यांची देण्यात आल्या, कारण इतर बँकेमध्ये स्वतःचा शेतकऱ्यांचा IFSC कोड नाही। त्यामध्ये आता शेतकऱ्यांनी पैसे सोडले आहेत। म्हणजे या ठिकाणी काय झाले की आता सगळ्यात महत्त्वाचा 4 बँका सांगितलेत, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक या ज्या बँका आहेत। तर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं सूचना देण्यात आल्या, कारण या बँकेमध्ये पैसे सोडण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, कारण अनेक बँकामध्ये शेतकऱ्यांनी हे महत्त्वाचं काम करणं त्या ठिकाणी बाकी ठेवले। त्यामुळे आता इतके दिवस झालं तुम्हाला त्या ठिकाणी आता बँकांच्या पण सूचना आल्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे बँकेत येणार नाहीत। मग कोणतं काम करायचं बघा। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचा 20वा हप्ता, नमो शेतकरीचा 7वा हप्ता सोडण्यास सुरुवात केली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती अगदी थोड्याच मोजक्याच वेळेमध्ये हे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। मग यामध्ये काय झाले, काही बँकांचे IFSC कोड बदलण्यात आलेले आहेत। त्या बँकामध्ये स्वतःचे IFSC कोड नाहीत, त्यामुळे या बँका वगळण्यात आलेत। त्यामुळे अनेक बँकांमध्ये आज पैसे येणार नाहीत। कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत याची यादी सुद्धा समोर आल्या, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत याची यादी सुद्धा समोर आल्या। तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकामध्ये सर्वात पैसे पहिले सोडण्यात आले तर याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। अखेर पीएम किसान व नमोचा शेतकरीचा दोन्ही मिळून 4,000 रुपये सोडण्यास मुहूर्त या ठिकाणी शेतकरी मित्रांनो लागले आहेत। पटकन पैसे काढून घ्या असं सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले, कारण मागच्या वेळी जो पीएम किसान योजनेचा आता 19वा हप्ता तुम्हाला आले होता, तर तुम्ही काय केलंय, जो पैसे 2,000 रुपये आलतं तर ते सर्व काढून तुम्ही घरी घेऊन आलाय। परंतु त्याचं कारण म्हणजे बँकांचा एक नियम असतो, जर तुम्ही मिनिमम बॅलन्स म्हणजे शिल्लक ठेव रक्कम तुम्ही जर बँकेमध्ये नाही ठेवली तर बँका तुमचे पैसे कट करून घेतात। त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यांची मिनिमम बॅलन्स ज्या शेतकऱ्यांनी ठेवलं नाही त्यांचं 300 रुपये कट होणार आहे 24 तासामध्ये पैसे बँकेत पडल्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले की तुमच्या बँकेमध्ये या महत्त्वाच्या 10 बँका निवडलेत,
तर या बँकेमध्ये पैसे पडल्या त्या ठिकाणी लगेच तुम्ही पैसे काढून तुमच्या घरी घेऊन यायला सरकारनं सांगितलंय। कारण काय झालंय की IFSC कोड काही बँकेमध्ये त्या ठिकाणी आता बदललेला आहे, काही बँकांचा स्वतःचा IFSC कोड नाही, त्यामुळे अनेक बँकांमध्ये पैसे सोडण्यात येणार नाहीत, फक्त याच बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे। कोणत्या बँकांना आता या जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या, थोड्याच वेळात तुम्हाला नमोचा 7वा हप्ता आणि PM किसानचा 20वा हप्ता या महत्त्वाच्या बँकेमध्ये 4,000 रुपये सोडण्यात येणार आहेत। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आता चेक त्या ठिकाणी बँकांना दिलेला आहे, कारण आता चेक दिल्याशिवाय त्या ठिकाणी बँका पैसे सोडत नसतात, त्यामुळे महत्त्वाच्या याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे इथून पुढे बघा स्पष्टपणे सांगितले, इथून पुढे हप्ता येण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे आता जो हप्ता तुम्हाला हे पैसे सोडण्यात आज येणार आहेत, तर हे पैसे सोडण्यासाठी उशीर लागला, त्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारला महिन्याच्या महिन्याला द्यावे लागतात, त्यामुळे तुम्हाला हप्ता सोडण्यासाठी उशीर झाला। परंतु आज काही वेळामध्ये या 10 बँकेमध्ये आणि या प्रमुख जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। त्या बँकांची आणि जिल्ह्याची लिस्ट आता या ठिकाणी सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे, आता तुमच्या घरामध्ये जर पिवळा आणि केशरी रेशन कार्ड असेल तर अगदी काही मोजक्याच वेळेमध्ये तुम्हाला हे पैसे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे पिवळं व केशरी रेशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी आहे का बघायचं आहे। आणि बँकांना आता जे तुम्हाला बँका सांगणार आहे, तर त्या बँकेमध्ये आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आधार कार्ड बँकेला लिंक केले का बघा, जर केलं असेल तरच तुम्हाला आता महत्त्वाच्या या 15 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। अखेर हप्ता सोडण्यासाठी उशीर झाला, आता सरकारच्या माध्यमातून माफ करा असं सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे हप्ता सोडण्यासाठी थोडा लेट झाल्याचं पाहायला मिळतंय। 20वा हप्ता सोडण्यासाठी मुहूर्त लागलाय, नमोचा 7वा हप्ता सोडण्यासाठी आता या ठिकाणी मुहूर्त लागलाय। आता 10 बँका यासाठी निवडलेत, प्रत्येक बँक यासाठी महत्त्वाची आहे। या बँकेमध्ये पैसे सोडलेत तर त्या बँका बघा कोणत्या आहेत, तर त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र बँक आहे, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट ऑफिस आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, त्यानंतर कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता पैसे सोडण्यात येणार आहेत। बघा आता यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्ही जर नमोचा आणि PMचा अर्ज भरला असेल तरच तुम्हाला याचे पैसे येणार आहेत, कारण यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अपात्र सुद्धा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 50% शेतकऱ्यांना यामध्ये आता आज पैसे येणार आहेत आणि उद्या 50% शेतकऱ्यांना यामध्ये टप्प्याटप्प्याने 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। त्यामुळे बघा आता जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। प्रत्येक जिल्हा यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे पैसे येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक तुम्ही आता शेतकरी मित्रांनो बघायचं आहे। आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला जोडला असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की तुम्ही जर आधार कार्डला बँक खातं लिंक केलं असेल तरच तुम्हाला हे पैसे येणार आहेत। त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँकेत, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे आज येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा बघा, तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हे पैसे येणार आहेत। पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, हा पण जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना हा लाभ आता देण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा सुद्धा खूप गरीब शेतकऱ्यांचा जिल्हा आहे, यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पैसे सोडण्यात आलेत। पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालंय, आता काही ठिकाणी पाऊस पडलाय, काही ठिकाणी पाऊस नाही पडला, त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये होते, तर त्यांना सुद्धा आता नमोचे 2,000 आणि PMचे 2,000 असे 4,000 रुपये तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाचा लाभ हा जमा होतोय, त्यांना सुद्धा PMचे आणि नमोचे दोन्ही मिळून तुम्हाला 2,000 अधिक 2,000 असे 4,000 रुपये आधार कार्ड बँकेला लिंक केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा।
आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे जे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी आता हा हप्ता या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा पुणे जिल्ह्यातील बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता हा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड जिल्हा। बघा कोकण किनारपट्टीच्या कडेलाच असणारा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा। या रायगड जिल्ह्यातून तुम्ही जर शेतकरी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून हा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा त्याच्या साईडचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा, तो पण कोकण किनारपट्टीच्या साईडचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये जमा होतोय। शेतकरी मित्रांनो तुम्हाला अगदी काहीच वेळामध्ये आता हप्ता सोडण्यासाठी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हप्ता येईल। फक्त तुम्ही बँकेचं खातं आधार कार्ड लिंक करून घ्या, ई-KYC रेशन कार्डाची करून घ्या, ही महत्त्वाची कामे केली असेल, फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुम्हाला हा हप्ता या ठिकाणी आता लवकरच जमा होतोय। तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक अपडेट पाहण्यासाठी